ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका खूप वेगळ्या पण महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. श्री अरविंदांनी गीतेबद्दल जे लिहिलंय, म्हणजे तिचं स्थळ, काळ, परिस्थिती आणि कर्मयोगी जीवन, यावर जरा सखोल विचार करूया. हो, नमस्कार. आणि हा विषय महत्त्वाचा आहे कारण कुठलाही विचार किंवा कृती समजून घ्यायची असेल तर ती कोणत्या परिस्थितीत घडली हे पाहणं गरजेचं असतं. बरोबर. आणि गीतेचं वैशिष्ट्य म्हणजे ती सांगितली गेलीये कुरुक्षेत्रावर, म्हणजे ऐन युद्धाच्या धामधुमीत. हो, आणि हेच अनेकांना जरा विचित्र वाटतं नाही का, की एवढा गहन तत्वज्ञान सांगायला ही वेळ, ही जागा निवडली. अगदी. श्री अरविंद म्हणतात की हे काही सहज घडलेलं नाही. म्हणजे भगवंताने मुद्दाम हा क्षण निवडला, अर्जुनाच्या त्या विशिष्ट मानसिक अवस्थेत ज्ञान दिलं. यात एक खोल अर्थ आहे. ही निवड हेतुपुरस्सर आहे. मग याची कारणमीमांसा काय सांगतात श्री अरविंद? का निवडली ही जागा? त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे ज्ञान आहे ते केवळ शांत ठिकाणी बसून म्हणजे चिंतन करणाऱ्यांसाठी नाहीये फक्त. अच्छा. हो, हे ज्ञान खरं तर त्यांच्यासाठी आहे जे मोठ्या कामांमध्ये उतरले आहेत, ज्यांच्या वीरवृत्तीची, ज्यांच्या धैर्याची कसोटी लागतीये. म्हणजे अर्जुनासारख्या लोकांसाठी, जो प्रत्यक्ष लढाईच्या मध्यभागी उभा होता. अगदी. अर्जुन त्यावेळी मोठ्या संघर्षात होता, कर्तव्य आणि भावनांच्या द्वंद्वात अडकला होता. अशा लोकांसाठी अशा क्षणी हे ज्ञान महत्वाचं ठरतं. म्हणजे जेव्हा आयुष्यात मोठी आव्हाने येतात, संकट, विरोध, अपयशाची भीती असते, तेव्हाच हे ज्ञान जास्त उपयोगी पडतं. हो. श्री अरविंद म्हणतात की अशा परिस्थितीतच व्यक्तीला दैवी शक्तीची, मार्गदर्शनाची खरी गरज असते आणि तेव्हाच हे ईश्वरी ज्ञान प्रकट होतं. म्हणूनच गीतेचा जो पाया आहे तो कर्मयोगावर आधारलेला आहे. कर्मयोग म्हणजे कर्मातून ज्ञान मिळवणं. श्रद्धेने आणि भक्तीने केलेल्या कर्मातून ज्ञानाचा उदय होतो. हा मार्ग कृतीचा आहे. पण मग ज्ञान मिळवण्यासाठी लोक सहसा एकांत शोधतात, कामातून बाजूला होतात, तीर्थक्षेत्री जातात नाही का? पण कर्मयोगाचा मार्ग यापेक्षा कसा वेगळा आहे? इथेच तर खरा मुद्दा आहे. श्री अरविंद सांगतात की कर्मयोगी ज्ञानासाठी कामातून पळ नाही काढत. तो कुठल्या आश्रमात किंवा डोंगरावर जात नाहीये. मग उलट त्याच्या कामाच्या धावपळीतच, त्या गर्दीतच त्याला ईश्वरी साक्षात्कार होतो. ती युद्धभूमी, दोन सैन्यांच्या मधली जागा, तेच त्याचं साधनस्थळ ठरतं. अरे वा, हे खूपच प्रभावी आहे. हो, तिथेच तो ज्ञान ग्रहण करतो. म्हणजे ज्ञान हे कर्माला अडथळा नाही, उलट ते कर्माशी जोडलेलं आहे. पण मग एक प्रश्न येतो मनात, की एवढ्या गोंधळात, धावपळीत मन शांत कसे राहणार? ज्ञानासाठी तर एकाग्रता लागते ना? बरोबर आहे प्रश्न. आणि येथेच कर्मयोगाची खरी साधना सुरू होते. ज्ञान मिळायला शांतता, अंतर्मुखता लागते हे खरंय. पण कर्मयोगी काय करतो? काय करतो? तो आपलं मन, आपलं जीवन, आपलं शरीर असं तयार करतो की तो बाहेरच्या गर्दीत असूनही आतून एकांत अनुभवू शकतो. धावपळीत असूनही आंतरिक शांतता टिकवू शकतो. म्हणजे बाहेरच्या परिस्थितीवर तो अवलंबून नाही. अजिबात नाही. उलट श्री अरविंद म्हणतात की खरा योगी बाहेर गोंधळाचाच वापर करतो आपल्या आंतरिक स्थिरतेसाठी. जणू काही तो बाहेरचा गोंधळ त्याच्या आतल्या शांततेला अधिक घट्ट करतो. हे खूपच वेगळं आहे ऐकायला. म्हणजे सामान्य योगी कदाचित जीवनाला, संघर्षाला घाबरून आश्रमात जाईल. बरोबर. पण कर्मयोगासाठी त्याचं जीवन हेच त्याचा आश्रम असतं. म्हणजे कामाचा व्याप, लोकांचा गोंधळ, अगदी युद्धाची रणधुमाळी सुद्धा. हो, या कशानेही त्याची आंतरिक शांतता भंग पावत नाही. उलट ती अजून दृढ होते, खोल जाते. त्याला बाहेरच्या शांत जागेची गरज नसते. कारण ती शांतता त्याच्या आत असते. अगदी. तो स्वतःच्या अंतःकरणातच अपार शांतता जपतो आणि ही स्थिती बाहेरच्या कुठल्याही अडथळ्यामुळे विचलित होत नाही. जगात राहून, आपली कर्तव्य करत, त्या धावपळीत राहूनही आध्यात्मिक उंची गाठता येते. कर्म आणि ज्ञान हे हातात हात घालून चालतात. हो, अगदी.
आणि ही जी आंतरिक शांतता आहे, समत्व आहे, ते सक्रिय राहून समर्पित भावनेने कर्म करून साधायचं आहे. ती निष्क्रियतेतून मिळत नाही. तर मग गीतेचं ज्ञान हे जीवनाच्या रणांगणातून पळ काढायला नाही सांगत, तर त्या रणांगणात शांत आणि स्थिर कसं राहायचं हे शिकवतं. बरोबर. कर्मयोगी जीवनाच्या प्रवाहात राहूनच आत्मज्ञान मिळवतो. त्याची साधना बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून नसते. विचार करायला लावणारी गोष्ट ही आजच्या काळात आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी लहान मोठी कुरुक्षेत्र आहेतच. मग त्या धावपळीत, त्या संघर्षात आपण श्री अरविंद यांनी सांगितलेली ही आंतरिक शांतता, हे समत्व कसं मिळवू शकतो? हा एक मोठा प्रश्न आहे, ज्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा. निश्चितच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.